नाव ज्ञानेश्वर पांडुरंग शिंगाडे. मी सांगवीचा सभासद आहे. माझ्या घरामध्ये 4 शेअर्स आहेत. 3 पूर्ण आहेत आणि 1 अपूर्ण आहे. वडील मयत आहेत. ते मी आता थोड्या वेळाने आईच्या नावावरती पैसे 5,000 रुपये कमी 10,000चा आहे. 5,000 भरून मी तो पूर्ण करतो आहे आणि कारखाना चालावा अशी माझी पूर्ण अपेक्षा. मी शंकर बापूराव पवार हनुमंतवाडी. मी कामगार बी आहे आणि सभासद. तर ते जवळजवळ आमच्या आशिष शिंदेवाडी गटात 1759 मतदार सभासद आहेत. त्यापैकी जवळजवळ 1254 जणांना आम्ही निरोप देऊन काही लोकांनी पैसेही भरलेले, रोख पैसे भरलेले. सभासदत्व काहींनी पूर्ण केले, काही राहिलेले थोडेफार आहे. कारखाना हा चालू राहावा हे तुम्हाला काय वाटतं? आणि जर नाही झाला तोच त्या उपयोगाला टाका. कारखाना हा चालू होणे अत्यंत गरजेचे आहे, कारण सभासदांचा पूर्ण विश्वास श्रीराम कारखान्यावर सहकार हे जगलंच पाहिजे. खाजगी कारखान्याला ऊस देऊ नये आणि लोकांनी दिलं तर त्या लोकांची काय काय अजून बिलं नाहीत जानेवारीपासून, एवढंच. आणि श्रीराम कारखाना हा चालू राहिला पाहिजे. नारायण गावडे कारखान्याचा सभासद असून हा आत्ता जे महाराज साहेबांनी जो प्रयोग चालू केलेला आहे तो प्रयोग 100% सक्सेस होईल आणि आपण सर्व सभासद त्याला 100% प्रतिसाद देऊन तो पूर्ण करून कारखाना आपण चांगल्या पद्धतीने चालवून पुढची जी पार्टी आहे किंवा कोण अन्य कारखाने आहेत, स्वराज्य असेल, परत तुमचा शर्यो असेल, ह्या सगळ्यांना सहकार आणि खाजगी ह्याच्यात काय तफावत आहे, पेमेंट वगैरे 15 दिवसाला येते ती, त्या सगळ्या गोष्टी आपल्या कारखान्याकडून आपण आत्ता त्याच्या पाठीमागं मी पाहिलं आहे की आपल्याला वेळेवर मिळते ती. त्याच्यामुळं आपण विपरीत बुद्धी म्हणतात, विनाशकाले विपरीत बुद्धी न करता सर्वांनी शेअर्सची रक्कम पूर्ण करून त्या आपल्या कारखान्याला चांगल्या पद्धतीने चालवावं अशा प्रकारची विनंती आहे. आणि त्या गोष्टीला सगळे शेअर्स वगैरे पूर्ण करू. तुम्ही म्हटलं तर अजून शेअर्स घ्यायची तुमचं आमची तयारी आहे. सांगितलं त्याप्रमाणे कारखान्याची जी काही परिस्थिती चालली आता तालुक्यामध्ये, कारखाना श्रीराम सहकारी साखर कारखाना चालला पाहिजे हे सगळ्या तालुक्यातल्या सभासदांची, ऊस वाहतूकदारांची, कामगारांची इच्छा आहे. आणि आज महात्मा महाराज साहेबांनी ज्या पद्धतीने तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन केलं त्याचा मोठ्या प्रतिसादात आपल्याला तालुक्यामधून कारखान्यावरती सभासद शेअर भरायला येतात हे आपल्याला दिसतंय. तर आम्ही पण आमच्या आशिष शिंदेवाडी गट आणि अख्ख्या आमच्या गावातून मोठ्या प्रमाणावरती शेअर भरण्याचं काम आम्ही करतोय. आणि मी आवाहन करतो की अजून पण जे काय शेतकरी सभासद शेअर घ्यायचे पूर्ण करायचे राहिले त्यांनी पूर्ण करावेत असं मी आवाहन करतो. मी रणजित काटे, फडतरवाडी कारखान्यात सभासदसुद्धा आहे आणि कामगारसुद्धा आहे. तर सेवानिवृत्त झाले. हा कारखाना चालू राहणं तालुक्याच्या सर्वांच्या घेतच आहे, कारण फक्त तालुक्यात जर सहकार किंवा लोकशाही असेल तर फक्त श्रीराममध्येच आहे. ते कामगाराच्या बाबतीतली असो, तोडणी वाहतूकची असो किंवा ऊसाच्या दराची असो, या सर्व बाबतीत फक्त आणि न्याय जर मागायला गेलो आपण तर श्रीराममध्ये तुमचे कुठलीही तक्रार असते ते ऐकून घेतली जाते आणि योग्य प्रकारे न्याय दिला जातो आपण सगळ्यांनी पाहिजे. त्या दृष्टीनं आपल्याला हा कारखाना चालू होण्याच्या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करावे. महाराज साहेबांनी जे आता ते शेअर गोळा करून कारखाना चालू करण्यासाठी जे प्रयत्न केले, चालवले, त्याला आपण सगळ्यांनी प्रतिसाद देऊ. हा कारखाना चालू झालाच पाहिजे अशी आमची इच्छा आहे.